आपल्याला जेवढ्या वर्षाची शिक्षा झालेली आहे तेवढेच वर्ष आपल्याला तुरुंगवास भोगावा लागतो। पण आपण जर स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे अर्ज केला की माझी जी शिक्षा आहे ती मला कमी करून द्या किंवा रद्द करून टाका, असे हक्क सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे आहेत। त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल होते। त्या अनुषंगाने बिल्किश बानोनं त्यांच्या रिमिशनची ऑर्डर कॅन्सल करावी असा अर्ज सुप्रीम कोर्टाकडे केला। सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा ही केस आली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने त्या केसेसचे किंवा त्यांच्याकडे आलेल्या त्या अर्जाचा सखोल अभ्यास केला। त्याच्यामध्ये त्यांनी रेफरन्स केसेस पण विचारात घेतल्या। स्टेट ऑफ मध्य प्रदेश विरुद्ध रतन सिंग ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने रेफर्ड केस म्हणून वापर केला आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितले की आरोपी पंजाबमध्ये असताना सुद्धा मध्य प्रदेश गव्हर्नमेंट ही अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आहे, अशा लोकांना रिमिशन देण्यासाठी असं सुप्रीम कोर्टाने त्यांच्या ह्या रेफर्ड केसमध्ये निदर्शनास आणलं। ही जी रिट पिटिशन दाखल झाली त्याच मार्फत सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला जरी रिमिशनचा हक्क असला तरी सुद्धा ज्या जजेसनी शिक्षा सुनावलेली आहे त्या जजेसचं मत घेऊनच तुम्ही रिमिशन करू शकतात, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। पण गुजरात गव्हर्नमेंटनं जेव्हा रिमिशनचा ऑर्डरचा अर्ज केला त्यामध्ये त्यांनी असे मतच घेतलेले नाहीयेत असं निदर्शनास आलं। त्यानंतर गुजरात गव्हर्नमेंटनं अशी माहिती दिली की जे जजेसनी ती सुनावणी केलेली आहे ते जजेस महाराष्ट्रामध्ये आहे आणि आम्हाला आमचा जो हा अर्ज आहे तो महाराष्ट्रामध्ये मुंबई कोर्टामध्ये ट्रान्सफर करून घ्यावा अशी एक याचिका दाखल केली। जेव्हा ती केस महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे ट्रान्सफर झाली त्या केसेसमध्ये व्यवस्थित फॅक्ट्स आणि सर्कमस्टान्सेस मॅन्युप्युलेट करून दाखल झालेली ती याचिका होती। त्याच अनुषंगाने थोडंसं वेगळं असं मत हायकोर्टाने महाराष्ट्र हायकोर्टाकडनं आलं, त्याच्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त केली सुप्रीम कोर्टाने। सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं रेफर्ड केस आपण जी पाहिली त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्ट म्हणाले की ते जजेस जर महाराष्ट्रामध्ये असतील तर महाराष्ट्र कोर्टामध्ये ही याचिका जाणं योग्य आहे आणि महाराष्ट्र इज अन अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट टू गिव्ह जजमेंट ऑन द रिमिशन अप्लिकेशन। या सगळ्या प्रोसिडिंग मध्ये परत जो मेन आरोपी होता त्याने सुप्रीम कोर्टामध्ये आर्टिकल 32 नुसार परत एक रिट पिटिशन दाखल केली। मग सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं होतं की जरी एका आरोपीने जर रिट पिटिशन दाखल केली असेल तर रिमिशनचा जो फायदा आहे तो फक्त त्या एका आरोपीलाच द्यायला पाहिजे होता। बाकीच्या ज्या आरोपींना तुम्ही रिमिशन वरती सोडून दिलेला आहे ते कितपत योग्य आहे असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने गुजरात गव्हर्नमेंटला विचारला। सुप्रीम कोर्टाने शेवटी असं सांगितलं की भावनेच्या आधारे किंवा स्वतःच्या मनमानीच्या आधारे जर तुम्ही ह्या ज्या प्रोसिडिंग्स आहेत त्याचा जर तुम्ही गैरवापर करत असाल तर ह्या प्रोसिडिंग्स निरर्थक ठरल्या जातील, या प्रोसिडिंग्सला काहीच व्हॅल्यू राहणार नाही। आणि त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टानं ही रिमिशनची जी रिट पिटिशन दाखल झाली होती ती रद्द करण्यात आली आणि जे आरोपी 1.5 वर्ष झाले मोकळे राहत होते त्या आरोपींना 2 आठवड्याच्या आत पकडून परत जेलमध्ये पाठवण्याचा असा खूप सुरेख असा जजमेंट दिलं।